एक पाण्याचा थेंब सुद्धा, पिण्याचा पाण्याचा थेंब सुद्धा सरकार देऊ शकलं नाही कोळी समाजाला। ही शोकांतिका आहे ह्या सरकारची। 50 वर्ष हे सरकार, मग ते भाजपाचं सरकार असू दे, काँग्रेसचं सरकार असू, सेनेचं सरकार असू दे, कोणी कोळी समाजाला 1 लिटर पाणी प्यायला दिलं नाही। इथे आज हजारो लोक इथे व्यापार करतात। एक सार्वजनिक शौचालय तरी बांधून द्याल, 75 वर्षात नाही केलं। एवढं बंदर तर नाहीच कधी बांधलं, पण अशा बोटी एवढ्या अशा चेपल्या जातात की ते कडकड कडकड आवाज येतो त्याचा, आणि त्याचं नुकसान होतं। त्याला 5-10 रुपयांनी खर्च नाही होत, त्याला लाखात 2 लाखात मेंटेनन्सचा खर्च होतो। काय करणार लोक? तर महिलांसाठी कुठली सुविधा इथे उपलब्ध करून दिलेली नाही आहे। मग ते संडास बाथरूमचे असेल, पाणी पुरवठ्याचे असेल। आमच्या वाटेला येणारा जो विकास निधी आहे तो कुठे वळवला जातो की काय, अशा आमच्या मनामध्ये शंका आहे। ही व्यथा आहे। आज तुम्ही सांगा 4-4 वर्ष लोकांना डिझेलचा परतावा नाही मिळाला, कसे जगणार लोक? आज 50 वर्षापूर्वी एक प्लास्टिकचा तुकडा नव्हता, एक प्लास्टिकचा तुकडा नव्हता। मी स्वतः बुक्षीला जायचो, मच्छीने टोपला भरायचा, पण आज प्लास्टिकच्या याने टोपला भरतं आणि त्याच्यात 2-3 पीस मच्छीचे असतात। हे प्रदूषण आहे। संपूर्ण कोकणाला 720 किलोमीटर लांबीचा विस्तृत आणि अथांग असा सागर किनारा लाभलेला आहे। रायगड जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर त्या ठिकाणी 240 किलोमीटर लांबीचा सागर किनारा आहे, आणि या सागर किनाऱ्यावरील समुद्रातील मासेमारी व्यवसायावर हजारो कुटुंब आहेत। मत्स्य व्यवसाय, कोळी बांधव हे आपला उदरनिर्वाह करत असतात। मात्र संपूर्णतः अर्थव्यवस्थेला गती देणाऱ्या, चालना देणाऱ्या या मत्स्य व्यावसायिकांना कोणत्या समस्या भेडसावतात, कोणते प्रश्न आत्तापर्यंत त्यांचे प्रलंबित आहेत, सरकारकडून कोणत्या योजना आणि उपाययोजना केल्यानंतर कोळी बांधवांना चांगल्या पद्धतीनं आर्थिक उत्पन्नाचं साधन, अधिक त्या साधनाला गती मिळेल, हे आपण या ठिकाणी जाणून घेऊया। आपल्यासोबत काही कोळी बांधव आहेत, काही पदाधिकारी आहेत। दादा, काय नाव आपलं, काय सांगाल? आज आपण अलिबाग जेट्टीवर आहोत। ही जेट्टी जी उभारलेली आहे, या जेट्टीसाठी परिपूर्ण आहे का? कोळी बांधव समाधानी आहेत का? काय सांगाल? माझं नाव उल्हास महादेव वाटकर आहे। महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचा चिटणीस या नात्याने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मच्छीमारांसाठी काम करत असतो। हे काम करत असताना आमच्या आता ज्या उभ्या आहोत ते अलिबागच्या जेट्टीवर उभ्या आहोत। अशा विविध जेट्टी, म्हणजे आमच्या नवगावचे असेल, आणखीन साखरातले असेल, किंवा अजून कुठल्याही रायगडमधली जिल्ह्यातली कुठलीही असेल, तर ह्या जिल्ह्यामध्ये कोणत्याही प्रकारचं गव्हर्नमेंटने, सरकारने जेट्टी अधिकृतपणे बांधून दिलेली नाही आहे। ही जी आपण सध्या उभे आहोत तीसुद्धा जेट्टी आमच्या या अलिबागचे मच्छीमार आहेत, नाकवा बांधव आहेत, त्यांनी कॉन्ट्रिब्युशन स्वतःची वर्गणी काढून ही तयार केलेली आहे। कामापुरती आपलं चाललेलं आहे जवळजवळ 300-400 बोटी, परंतु जमतेम 30-40 बोटी इथे लागू शकतात। इथे फार मोठी जेट्टीची आवश्यकता आहे। इथेच नव्हे तर आमचं अलिबाग, नवगाव असेल, इथे मुरुड असेल, इथे साखर असेल, अशा विविध ठिकाणी जेट्टींची फार नितांत आवश्यकता आहे। परंतु असं असताना कुठल्याही सरकारचं, आत्ता देखील या सरकारचं हे पूर्णपणे अपयश आहे। आम्ही नेहमी आमच्या आंदोलनामध्ये, मोर्चामध्ये हेच मागणं करत असतो, मात्र त्याची पूर्तता आजतागायत झालेली नाही। हे फार मोठं दुःखद आमच्यासाठी आहे। सगळ्यात महत्त्वाचं हे असताना अजून दुसरं महत्त्वाचं असं, म्हणजे एक तर इकडे आमच्यावर उपासना हे जे आहे, उपासमारीची वेळ येतं, त्याच्यामुळे आम्ही कुठून तरी इकडून तिकडून करून हे जेट्टे उभे करतो। परंतु त्याच्यात अजून सरकारने 2 नोव्हेंबर 2023 साली जो कायदा काढला, तो अत्यंत घातक कायदा हा आपल्या मच्छीमारांसाठी आहे। त्याचं कारण असं आहे, ह्याच्यामध्ये कायदा जो काढला आहे तो जर बोट एखाद पकडली किंवा त्यांनी छोटा मोठा काही गुन्हा केला असेल तर त्याच्यासाठी दंड हा सुरुवातीला 1 लाख आहे, नंतर 2 लाख आहे, तिसऱ्यांदा मग 3 लाख आहे, आणि नंतर चौथ्यांदा ती बोट जप्त करणार। आता सुरुवातीला ते 1 लाख ठेवले आहेत। ह्याच्या आधी हा जो विभाग होता हे महसूल खात्यामध्ये होता। दंडात्मक कारवाई करण्याची जी प्रोसिजर होती ती महसूल खात्याकडे, तहसीलदारांकडे होते। मात्र आता ही जी प्रोसिजर आहे ही मत्स्य खात्याकडेच ठेवलेली आहे, आणि त्याचा भुर्दंड फार मोठा आमच्या मच्छीमारांना होतो। त्याचं कारण असं आहे, पूर्वी एखादा काही गुन्हा घडल्यास 500 ते जास्तीत जास्त 1000 रुपये असा दंड होत होता। मात्र आता 1 लाख ते 3 लाखाच्या घरात हा दंड आहे। त्याच्यामुळे मग समोरची प्रशासकीय जे काही अधिकारी आहेत त्यांनाही संधी मिळते, बाबा रे हे बघा एवढा दंड आहे, मग अंडर टेबल काहीतरी मांडवणी करायची आणि त्यांचे खिसे भरायचं, हे काम सध्या चालू आहे। हा फार मोठा अन्याय
असे अनेक डिझेल परतावा असेल किंवा जेलफीचं संकट असेल, याच्यावर कशी मात करता येईल, काय आपलं आव्हान असेल, काय उपाययोजना केल्या पाहिजे जेणेकरून मत्स्य व्यावसायिकांना जास्तीत जास्त लाभ होईल? आता तर खूप ठिकाणी आमच्या नवगावमध्ये तर बोटी पूर्णपणे उभ्या आहेत. त्याचं कारण एकमेव असेल तर जेलीफिश. कारण जेलीफिशमुळे आमच्या जाळींचं नुकसान फार मोठं होतं आणि ते नुकसान हे गव्हर्मेंट लक्षात घेत नाही. आम्ही कितीतरी वेळा पंचनामे वगैरे करून घेतो, मात्र त्याचं कोणतेही दखल न घेता कुठलीही भरपाई या सरकारकडनं मिळत नाही. त्याचप्रमाणे विविध ठिकाणी जे काय सुविधा उपलब्ध करून द्यायला पाहिजे. आता हे जेटीसारखे इथे महिला ज्या येतात तर महिलांसाठी कुठलीही सुविधा इथे उपलब्ध करून दिलेली नाही आहे. मग ती संडास बाथरूमची असेल, पाणी पुरवठ्याची असेल, तर अशी सुविधा कुठल्याही बंदरात आजतागायत करून दिलेली नाही. हे फार मोठं दुःखद गोष्ट आहे. अजूनही काही कोळी बांधव आपल्यासोबत आहेत. दादा, काय सांगाल, कशा पद्धतीनं मत्स्य व्यवसायापुढे समस्या भेडसावतात आणि त्याचा परिणाम तुमच्या आर्थिक उत्पन्नावर होतो किंवा इतर रोजंदारीवर देखील होतो? तुम्ही कष्ट मोठ्या प्रमाणावर करता, मात्र त्या पद्धतीनं उत्पादन मिळतं आहे का? काय सांगाल, तुमचं नाव काय? मी संतोष हरिभाऊ पाटील, महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीच्या मार्फत तसेच महाराष्ट्र मच्छीमार सेना ह्या एका राजकीय व्यासपीठाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम मच्छीमारांची, विशेषतः या रायगड जिल्ह्यातील मच्छीमारांची भावना आहे की महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यापासून आतापर्यंत महाराष्ट्र सरकारचं जे मत्स्यव्यवसाय धोरण होतं, त्या धोरणाला अनुसरून हा मत्स्यव्यवसाय खरं तर परदेशी चलन मिळवून देणारा आहे आणि त्याचबरोबर मच्छीमारांचं जीवनमान उंचावण्यासाठी मत्स्यव्यवसायाला चालना देणं अत्यंत आवश्यक होतं. अशावेळी महाराष्ट्र राज्याचा मत्स्यव्यवसाय मंत्री हा मात्र कोकण किनारपट्टीवर, सागर किनारपट्टीवर झाला नाही. खरं तर मत्स्यव्यवसायाच्या समस्या, मूलभूत समस्या ज्यांना जाणून घेता येतील असा लोकप्रतिनिधी या संपूर्ण कोकण किनारपट्टीमधून निवडून गेल्यानंतर त्याला जर मत्स्यव्यवसाय मंत्री पदाचा त्या ठिकाणी कार्यभार दिला, जबाबदारी दिली, तर तो निश्चितपणे हा व्यवसाय पूर्णपणे ऊर्जित अवस्थेला आणेल आणि आमच्या मच्छीमारांच्या ज्या अनेक समस्या त्याला ज्ञात असल्यामुळे, त्याला कळकळ जाणीव झाल्यामुळे तो त्या मत्स्यव्यवसायाला तर ऊर्जित अवस्था येईल आणि मासेमारांना, मच्छीमारांना देखील, आमच्या कोळी बांधवांना देखील त्या ठिकाणी त्यांचं आर्थिक राहणीमान हे उंचावेल. खरं तर आधुनिकीकरण हे अत्यंत आवश्यक आहे. आज तुम्ही केरळ किंवा आंध्रमध्ये त्या ठिकाणी पाहाल तर आंध्र प्रदेशमध्ये देखील गोडा आणि खारं पाणी या दोन्ही प्रकारे चांगला समन्वय साधला जातो. परंतु महाराष्ट्रामध्ये मात्र सागर किनारपट्टीवरील मत्स्यव्यवसाय मंत्री न झाल्यामुळे आत्तापर्यंत प्रत्येक रायगड जिल्ह्यातील नव्हे तर प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणच्या, प्रत्येक गावात जे मासेमारांचे गाव आहेत मोठे मोठे, त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे मासेमारी जेटा झालेल्या नाही आहेत. ही जी आपण जेटी बघतो ते स्वखर्चानेच केलेलं आहे आमच्या इथे नाखवा मंडळीने आणि त्या ठिकाणी बोट मालकांनी. आणि त्याच्यामुळे आमच्या वाटेला येणारा जो विकास निधी आहे तो कुठे वळवला जातो की काय, अशा आमच्या मनामध्ये शंका आहे. कारण ज्यावेळी अनुसूचित जाती जमाती अंतर्गत कोळी समाज आल्यानंतर आम्हाला जे संरक्षण घटनेच्या अधिकारामध्ये मिळणार आहे, आम्हाला जो त्या ठिकाणी विकास निधी मिळणार आहे, हा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये. आमचा तर स्पष्ट असा आरोप आहे की आतापर्यंत जवळजवळ 9,500 कोटीचा हा बॅकलॉग राहिलेला आहे आणि फार थोडा प्रमाणामध्ये खर्च केला जातो. उरलेला आमचा बराचसा विकास निधी हा इतर ठिकाणी वर्ग केला जातो आणि हा केवळ आमचा मत्स्य व्यवसाय मंत्री नसल्यामुळेच हे होतं. आणि म्हणून येणाऱ्या विधानसभेमध्ये सुद्धा त्या ठिकाणी आम्ही प्रत्येक राजकीय पक्षाला त्या ठिकाणी विनंती केली होती की तुम्ही या संपूर्ण कोकण किनारपट्टीवरील ज्या ठिकाणी मच्छीमारांची लक्षणीय मतदारसंख्या आहे त्यातून तुम्ही आम्हाला प्रतिनिधित्व द्या. परंतु दुर्दैवानं कोणी त्या ठिकाणी आमचा आवाज ऐकलेला नाही आहे आणि म्हणून मत्स्यव्यवसाय खात्याचा मंत्री या ठिकाणी या सागर किनारपट्टीवरील या इथलाच असावा आणि तो निश्चितच मत्स्य व्यवसायाला ऊर्जित व्यवसायामध्ये आणण्याचं धोरण करेल अशी आमची खात्री आहे. अजून काही कोळी बांधव आहेत. जनतेचा जाहीरनामा, आपण थेट जेट्टीवर आहोत. अलिबागच्या ज्या ठिकाणी पूर्णपणे बोटी येतात त्या ठिकाणी मासळी उतरवली जाते आणि ती बाजारपेठेमध्ये जाते. काय समस्या आहेत? बाजारपेठ आहे का? जेट्टी आहे का? मत्स्य व्यावसायिकांना सध्या कोणती आव्हानं आहेत? नाव काय आपलं? प्रल्हाद पाटील, अलिबाग महादेव कोळी समाजाचे गाव पटेल. समस्या अशा आहेत काय, बाजार आहे पण तो अपुरा आहे, छोटा आहे. केंद्र सरकार, राज्य सरकारने दोन्ही यांना विनंती करूनसुद्धा कोणीही इथे लक्ष देत नाही. बोटीत आला रस्ता नाही, वाळू आलेले पूर्ण, ती पण आमची समस्या आहे. आम्ही वारंवार तक्रारी करून पण आमच्याकडे कोणच लक्ष देत नाही. आणि ते आम्हाला जेटीची सोय नाही. जी जेटी बनवलेली आहे आम्ही खर्चाने जेटी बनवलेली आहे. इथले स्थानिक आमदार असू दे, रायगड खासदार असू दे, किती विनंत्या करून पण आमच्याकडे हे लक्ष देत नाही. पण येणाऱ्या विधानसभेमध्ये जी कोळी लोकांची जी पॉवर आहे हे यांना आम्ही नक्कीच सरकारला दाखवून देणार.
काय झालं पाहिजे सरकारने? डिझेलचा परतावा वगैरे याच्या संबंधित काय सांगेल? डिझेलचा परतो आम्हाला 3 महिन्याने आलाच पाहिजे, पण हे 4-4 वर्ष आमच्याकडे लक्ष पण नाही देत. आला तर कोकणचा आला तर भलतेच ते फिरवतात, तिथे गेला इथे गेला सांगतात. म्हणजे कोकणातले कोले त्यांचे टंगलमंगल केलेले आहे सरकारने. यानं काय मुलांचं शिक्षण असेल किंवा इतर काही ज्या तुम्हाला काही असं उच्च शिक्षण घ्यायचं असेल किंवा इतर ज्या काही तुम्हाला आर्थिकदृष्ट्या सधन आणि समृद्ध व्हायचं आहे, तर त्या संबंधित काय अडचणी येतात? अडचणी असतात का आम्हाला महादेव कोले समाजाचे आम्ही आहो, अनुसूचितमध्ये मोडतो तर राज्य सरकार म्हणतो काय हे तुम्ही कोकणातले कोले लोक नाही ग्राह्य धरत नाही, मग आम्ही उच्च शिक्षणासाठी दाद कोणाजवळ मागणार? आपण एकूणच बघतोय अलिबागमध्ये आहोत आणि जेट्टी स्वतः उभारलेली आहे आणि स्वतः खर्च केलेला आहे. सरकारनं या ठिकाणी काही योगदान दिलं आहे का आपण विचारूया. दादा काय नाव तुमचं? माझं नाव विशाल हरिचंद्र बना, ज्यांचा मच्छीशी कुठलाही संबंध नाही आणि ते इतर ह्या महाराष्ट्रातले आहेत ते पण काय माहीत नाही. अशा वेगवेगळ्या जातीच्या समाजातील लोकांना, कोली लोक तर बाजूलाच राहिली, इतर लोकांना त्या योगदान मिळालेलं आहे, गाड्या मिळालेल्या आहेत, त्यांना आमच्याकडे कुठलाही लक्ष नाही. ह्या योजना येतात जातात राबतात, पण आम्हाला कधी ते येऊन काय सांगत नाहीत. अशा अनेक समस्या आहेत. आता गाळ आहे आमचा, बोटी येण्यासाठी ती बघा एक बोट लागलेली आहे तिकडे आणि बोटी आतमध्ये येऊ शकत नाही, त्याच्यामुळे आमचं भरपूर नुकसान होतं आहे. पण आम्ही किती वेळ सर्वांकडे जाऊनसुद्धा गाळ साफ अजूनपर्यंत काय झालं नाही. सर्वांचे आश्वासन देऊन देऊन आम्ही पूर्ण कंटाळलेलो आहोत आणि एवढा नुकसान होतं आहे. कोणाच्या बोटी बुडतात, कोणाचे खालून पाणी येते, माझी पण मागे पाणी आलेला. तर ही जर गाळ साफ केला असता तर ही तरती खाडी झाली असती, आम्हाला बोटी येण्यासाठी सोयीस्कर मार्ग झाला असता. त्याच्याकडे पण शासनाचं काही लक्ष नाही. शासन नुसतं आश्वासन देतो आहे. आता आम्हाला सांगितलं अनुदान आलेलं आहे तुमचा गाळ साफ करण्यासाठी, पण कधी येईल ह्याची काही शाश्वती नाही. फक्त आमचे आश्वासन दिलेले आहेत आणि ह्याच्याकडे कोणाचंच लक्ष नाही. एकूणच आपण बघतोय की जे व्यावसायिक आहेत, मत्स्य व्यावसायिक, त्यांची जी समस्या आणि व्यथा आहे ती मॅक्स महाराष्ट्र मांडतोय आणि एकूणच शासनाचं लक्ष नाही, केवळ आश्वासन आहेत असं म्हणतात. आपण ज्येष्ठ व्यावसायिक आहात, काय सांगाल? काय समस्या आहेत? नाव काय? माझं नाव BN कोळी, माजी चेअरमन श्री मल्हारी मर्चंट सोसायटी रेवस. समस्या आता सर्वच सांगितलेल्या आहेत. समस्या काय आमच्या सुटणारच नाही असं एकंदरीत दिसतो. कारण काय आम्ही नेहमी भांडतो, मंत्रालयात जातो, खासदारांना भेटतो, आमदारांना भेटतो. फक्त आता माझे चेअरमननी सांगितल्याप्रमाणे फक्त आश्वासित करतात की तुम्हाला करू, काय करू, हे करू, ते करू, पण ॲक्च्युली काम इथे होत नाही. पण मी एकच सांगतो, माझ्या कारकिर्दीत बॅरिस्टर अंतुले साहेब होतं आहे तेव्हा भरपूर कामं झाली मच्छीमारांची, म्हणजे भरपूरच. तसं आता कोण नेता आम्हाला मिळाला नाही अजून. म्हणजे खरोखरच तो माणूस वेगळा होता. आणि अशी समस्या म्हणजे बघा, सोखर्साने रेवसला आम्ही सोखर्साने जेटी बांधली, नंतर नवगावला पण, नंतर अलिबाग, नंतर हे साखर कोलीवाडा, सगळे सोखर्साने बांधलेले आहेत जेट्या. गव्हर्मेंटचं काय लक्ष नाही, काय नाही, काही नाही. कारण आमचं तिथं प्रतिनिधित्व कमी पडतं. तो महत्त्वाचा मुद्दा आहे. सुनामी असेल किंवा इतर तोक्ते वादळ असेल किंवा निसर्ग चक्रीवादळ, ही जेव्हा वादळं येतात ती पूर्णतः तुमच्या जीवनामध्ये वादळ आणतात. मत्स्य व्यावसायिकांच्या, कोळी बांधव पूर्ण देशोधडीला लागतो. त्यावेळेस सरकारची मदत मिळाली त्यावेळेस मिळाली तर तुटपुंजी मिळतं. म्हणजे तुम्हाला आमचं 10 लाखाचं नुकसान असेल तर 1 लाख रुपये देणार किंवा 50 पण, आणि कधी कधी देणार पण नाही, अशी परिस्थिती आहे. आता उल्हास वाटकरींनी पण सांगितलं बा आम्हाला ते प्रत्येक वेळी संकटे येतात, सुनामी येतात, नंतर आम्हाला तसं आम्हाला गृहीतच नाही धरीत. जसे शेतकऱ्यांना हे मिळतं तसं आम्हाला काही याच्यात नाही. कारण कसं काय दुर्दैव आहे आमचं काय सांगू शकत नाही. पण खरोखर आमचं हे दुर्दैवच म्हणावं लागेल. अर्थव्यवस्थेचं चलन आहे, त्या चलनाला गती देण्याचं काम हा मत्स्य व्यवसाय करतो. कारण कोकण किनारपट्टीवर खूप मोठ्या प्रमाणावर मत्स्य व्यवसाय आहे. पर्यटनावर आधारित देखील पर्यटक जे आहेत त्यांना देखील मत्स्याची चव चाखता येते आणि पूर्णतः देशभरामध्ये आपलं नावलौकिक होतं या मत्स्य चवीमुळं. तर काय सांगाल, कशा पद्धतीनं पर्यटनावर देखील फटका बसतो या सगळ्या असुविधांमुळं? नाही, पर्यटनावर फटका बसतो म्हणजे पर्यटनामुळे आम्हाला 2 पैसे मिळतात ना, असं नाही म्हणता येणार. म्हणजे अलिबागला, आता अलिबाग रायगडमध्ये
बरेच पर्यटन येतात. त्यांच्यापासून आम्हाला म्हणजे ते सुद्धा मच्छी खरेदी करतात इथे येऊन. पर्यटनामुळे आम्हाला मिळतं, पण ते काय माहिती आहे आमच्याकडे ते सुविधा नसल्यामुळे इथे ते पर्यटन पण इथे घाण आहे, हे आहे ते आहे करताय, स्वच्छ नाही, हे नाही, असं अस्वच्छता आहे. तर त्यांनासुद्धा एक पर्याय आहे, पण तरीसुद्धा गव्हर्मेंट कुठली साधे रोड पण बांधत नाही, त्यांना पण त्रास होतो. अलिबाग वडखल मार्ग बघितलात तर 4-4 तास लाईन असतो ती, त्याच्यामुळे ते रोड पण नाही आणि सगळं लोकांचं इथे दुर्लक्ष आहे. एकूणच सरकारचं दुर्लक्ष असल्याचं या ठिकाणी भावना मांडतात. दादा, काय नाव आपलं? एकूणच मुरुड असेल, अलिबाग असेल किंवा शिवर्धन मक्कू असेल. आणि मी चिंतामणी मक्कू, राहणार मुरुड जंजिरा आणि अलिबागमध्ये सुद्धा. आणि गेली 50 वर्ष मी ह्या व्यवसायाशी निगडीत आहे. मी स्वतः हा बिझनेस केलेला आहे आणि ससून डॉकसारख्या ठिकाणी मी लहानाचा मोठा झालो तिथे. पण तुम्हाला सांगतो 50 वर्ष झाली मी बघितलेली मच्छीमारी. एक पाण्याचा थेंब सुद्धा, पिण्याचा पाण्याचा थेंबसुद्धा सरकार देऊ शकलं नाही कोळी समाजाला. ही शोकांतिका आहे ह्या सरकारची. 50 वर्ष, आज 50 वर्ष झाली एक पिण्याचा पाण्याचा थेंब देऊ शकली नाही ही सरकार. मग ते भाजपाचं सरकार असू दे, काँग्रेसचं सरकार असू, सेनेचं सरकार असू दे, कोणी कोळी समाजाला 1 लिटर पाणी प्यायला दिलं नाही. का? तर तिथे नळ नाही म्हणून. बरोबर आहे? नळ ऐका आणि किती बंदरं हे स्वतःच्या पैशाने बांधलेली बंदरं आहेत. सरकारने एकही पैसा ह्या बांधकामाला दिलेला नाही आहे. आज इथे येतात मच्छीमार व्यापारी येतात, ह्याच्या भावात लूटमार करतात भावात आणि लोकांचे पैसे पण. जसे भात खरेदी विक्री केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी केलेलं आहे. आज एवढी वर्ष झाली स्वातंत्र्य होऊन 75वी आपण साजरी केली, पण कोळी समाजासाठी खरेदी विक्री केंद्र किंवा हमी भाव देणारं अशी कुठलीही योजना सरकारने आणलेली नाही. आणि म्हणून पाटील साहेबांनी सांगितल्याप्रमाणे मी स्वतः काँग्रेस पक्षाकडे अर्ज भरलेला होता विधानसभेचा की आम्हाला ह्यांचे प्रॉब्लेम सॉल्व करायचे आहेत म्हणून. पण आज जे हे गाळ आहे, हा गाळ आहे, साफ करू शकतो. हजारो नद्या तुम्ही साफ करता, हजारो बंदरं तुम्ही हे करता, पण हा गाळ तुम्ही साफ केला तर होड्या आमच्या टायमात आतमध्ये येतील आणि टायमात बाजार होईल आणि त्यांना चांगला भाव मिळेल. पण आज 4-4, 8-8 तास होड्या बघा तिथे उभ्या आहेत आणि त्यांना बेरात्री होड्या आतमध्ये घालायला लागतात. एखादी होडी अडकली तिथे तर ती बुडाली, माशा सगळं बुडाली, लाखो रुपयाचं नुकसान होतं. माझ्या वैयक्तिक रात्री होडी घातल्यामुळे लाखो रुपयाचं नुकसान झालेलं आहे, बोटींचं नुकसान झालेलं आहे. अशा मुरुडसारख्या ठिकाणी 10 बोटी बुडालेल्या काय आहेत. केलं पाहिजे सरकारनं? काय केलं पाहिजे? सरकारने बॅकवॉटर प्रमाणे 24 तास होड्या येऊ शकतील, जाऊ शकतील. कारण तुम्हाला सांगतो इथे मच्छीचं विक्री केंद्र असतं, तिथे भाव कधी मिळतो? तो सकाळीच मिळतो. तुम्ही बोलाल आत्ता 5 वाजता याल आणि मच्छी विकाल, तुम्हाला पैसा मिळणार नाही. ही वस्तुस्थिती आहे. आणि 5 वाजता जर माझी बोट इथे पोचत नसेल, तिथे जर गाळच असेल आणि 8 तास जर माझी बोट तिथे उभी असेल, तर माझ्या एवढ्या मच्छी घेऊन काय उपयोग आहे माझा? एवढी सोन्यासारखी मच्छी मिळून मला उपयोग काय? जर समस्या आहेत, अनेक समस्या. संडास इथे आज हजारो लोक इथे व्यापार करतात. एक सार्वजनिक शौचालय तरी बांधून द्याल, 75 वर्षात नाही केलं. आज ससून टॉकसारख्या ठिकाणी लोक पैसे मोजून हे करत असतात. ही व्यथा आहे. बरं, एवढं बंदर तर नाहीच कधी बांधलं, पण अशा बोटी एवढ्या अशा चेपल्या जातात की ते कडकड आवाज येतो त्याचा आणि त्याचं नुकसान होतं. त्याला 5-10 रुपयाने खर्च नाही होत, त्याला 1-2 लाखात मेंटेनन्सचा खर्च होतो. काय करणार लोक? माझी मच्छी तर विकली पाहिजे, मग ती घुसली तर पाहिजे माझी बोट. 10 बोटी त्यांना प्रेस करणार, मग बोटीचं नुकसान होणार. दरवर्षी पावसाळ्यात त्यांना 4-5 लाखाचं काम करून घ्यायला लागतं. डिझेलचा परताव्याचा सोडाच. आज तुम्ही सांगा 4-4 वर्ष लोकांना डिझेलचा परतावा नाही मिळाला, कसे जगणार लोक कसे जगणार? लोकांनी व्यवसाय बंद करण्याच्या मार्गावर आहेत आणि खूप नुकसान. म्हणजे आपल्याला वाटतं की मच्छी आणि आली मच्छी का मग त्याला भाव नाही. उत्पादनात घट झाली का? उत्पादनात प्रचंड घट झालेली आहे. मागील 10 वर्षाच्या मागील प्रचंड घट झालेली आहे आणि त्याच्यात LED लाईटने हे लोकांचं प्रचंड नुकसान केलेलं आहे. जलप्रदूषणचं काय? जलप्रदूषण प्रचंड असतं. आज
50 वर्षापूर्वी एक प्लॅस्टिकचा तुकडा नव्हता. एक प्लॅस्टिकचा तुकडा नव्हता. मी स्वतः बोक्षीला जायचो, मच्छीने टोपला भरायचा. पण आज प्लास्टिकच्या याने टोपला भरतं आणि त्याच्यात 2-3 पीस मच्छीचे असतात. हे प्रदूषण आहे. हे आज मी स्वतः साधारणतः 75 ते 79पर्यंत मी स्वतः बोक्षी लावली होती आणि टोपलाभर मच्छी मिळायची. पण आज टोपलाभर प्लास्टिक मिळतं. प्रदूषण आहेच. थँक्यू व्हेरी मच. ओके. एकूणच आपण बघतोय की कोकणातील मच्छीमारांचे जे समस्या आहेत त्या समस्या खूप मोठ्या प्रमाणावर आहेत. मत्स्य व्यावसायिक आहेत त्याने मॅक्स महाराष्ट्रावर आपली भूमिका मांडलेली आहे. या ठिकाणी जेट्टीचा प्रश्न असेल किंवा सुलभ शौचालयाची समस्या असेल किंवा व्यापारासाठी बाजारपेठ असेल याचा अभाव आहे. अनेक प्रश्न आणि अनेक समस्यांमध्ये या ठिकाणी समस्येच्या विळख्यांमध्ये येथील कोळी बांधव आणि मत्स्य व्यावसायिक अडकलेला आहे. आर्थिक स्रोत जो आहे मत्स्य उत्पादन आहे ते देखील त्या ठिकाणी घटलेलं आहे. त्यामुळं मत्स्य व्यावसायिक हा चिंतित आहे. शासनानं आणि सरकारनं आम्हाला काही सेवा सुविधा आणि सवलती द्याव्यात ज्यामुळे मत्स्य व्यवसायाला अधिक गती येईल. कारण का महाराष्ट्र आणि देशामध्ये परकीय चलनाला गती देणारं काम हे मत्स्य व्यवसाय करत असतो. मात्र हा व्यवसाय जो आहे तो या ठिकाणी ठप्प होण्याच्या मार्गावर आलेला आहे. संपूर्णतः मत्स्य व्यावसायिक आहेत ते नुकसानीमध्ये असल्याची भावना आणि संताप या ठिकाणी येथील मत्स्य व्यावसायिकांनी व्यक्त केला आहे. मॅक्स महाराष्ट्रासाठी धम्मशील सावंत, रायगड, कोकण.